हिवरे बाजारचं काम संत विचारांचं प्रतिबिंब। जगद्गुरू श्री संत तुकाराम संस्थान देहूचे अध्यक्ष हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे। आदर्श गाव हिवरे बाजार या ठिकाणी शीलांश स्थापना निमित्तानं हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा यांच्या अमृतवाणीतून श्रीराम कथा आयोजनाच्या 5व्या दिवशी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्था देहू इथले अध्यक्ष हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी सांगितलं की हिवरे बाजारचं काम हे संत विचारांचं प्रतिबिंब आहे। पुढे बोलताना ते म्हणाले, श्री संत तुकारामांची अभंगवाणी वृक्ष, मृदा आणि जलसंरक्षणाचं महत्त्व सांगणारी आहे। वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे किंवा जलबुद्धी वेचून या शास्त्री उदक चालवावे ही युक्ती असा वैचारिक साधन संपत्तीचा संदेश देणारे अनेक अभंग तुकाराम महाराजांनी गायलेले आहेत। हे अभंग कृतिशीलतेनं साकार करणारं हिवरे बाजार हे देशातलं एकमेव गाव असल्याचं मला दिसलं। गावचा काना कोपरा वृक्षवल्लीनं नटलेला आहे। पावसाचा प्रत्येक थेंब भगवंताचा प्रसाद मानून गावांना अडवलेला आहे। गाव स्वच्छ आहे, गावकऱ्यांची मनं निर्मळ आहेत, निर्व्यसनी आहेत। गावात सगळीकडे समानता आहे। आपल्या संतांनी सुख शांतीची पाऊलवाट दाखवलेली आहे, त्या वाटेवरून हिवरे बाजार चालतोय, याचा मला विशेष आनंद आहे, असं मनोगत देहू संस्थानचे अध्यक्ष हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी रामकथा सप्ताहानिमित्तानं हिवरे बाजारला भेट दिली असता व्यक्त केले। त्यांच्यासोबत पंढरपूरच्या देहू संस्थानचे प्रमुख हरिभक्तपरायण शिवाजी महाराज मोरे आणि हरिभक्तपरायण माणिक गोविंद मोरे होते। दुष्काळाचे चटके संत तुकाराम आणि त्यांच्या परिवारालाही सोसावे लागले। बरे केले देवा निघाले दिवाळी हा अभंग दुष्काळातल्या दुःखानं निर्माण झालेला आहे। संत तुकाराम महाराजांनी शेतकऱ्यांना पहिली कर्जमाफी दिली। आज पद्मश्री डॉक्टर पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली हिवरे बाजारकरांनी दुष्काळ हटवून शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलेलं आहे। हे संत तुकारामांचं काम हिवरे बाजारनं केल्यानं हरिभक्तपरायण शिवाजी महाराज मोरे आणि माणिक गोविंद मोरे यांनी सांगितलं। हिवरे बाजार परिवारातर्फे या सर्वांचं स्वागत मनापासून करण्यात आलं।